भगवान बुद्धाने आपल्या धर्मामध्ये संघाची जे स्थापना केली आणि संघासोबत श्रामणेर याची सुद्धा स्थापना केली। आणि स्थापना करताना भिक्खू संघ असेल किंवा श्रामणेर संघ असेल यांच्यासाठी काही नियम, काही बंधने सुद्धा तयार केली आणि त्या बंधनामध्ये राहून नियमाचे पालन करून आपल्या जीवनामध्ये भिक्खू संघामध्ये राहता येते। आणि तसंच जे काही नियम पाळून श्रामणेर होता येते आणि श्रामणेर झाल्याच्या नंतर सुद्धा त्या श्रामणेराला असं वाटलं की काही दिवस श्रामणेर राहिल्याच्या नंतर आपण परत घराकडे जावं किंवा जे काही संसार आहे त्या संसारात जावं। तर असं वाटल्याच्या नंतर त्याला मुभा होती की तो संसारात सुद्धा जाण्यासाठी मोकळा होता। परंतु जे काही भिक्खू होते त्या भिक्खूंना मात्र एक वेळेस जेव्हा ते भिक्खू झाले, संघामध्ये सामील झाले, तर त्यानंतर कोणत्याही वस्तीमध्ये राहायचे नाही, एखाद्या विहारामध्ये राहायचं। आणि समजा विहाराची एखादी सोय नसेल तर तेव्हा एखाद्या झाडाखाली राहायचं, परंतु वस्तीमध्ये राहायचं नाही, अशा प्रकारचे नियम दिले होते आणि हे आपण बघितलेलं आहे। त्यानंतर जे काही भिक्खू संघ स्थापन केला होता तर त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची काय कल्पना होती या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला बघायचं आहे की भिक्खू कसा असावा या संबंधीची बुद्धाची कल्पना। भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत ते स्वतः बुद्धाने भिक्खूला सांगितले ते असे। आणि जेव्हा भगवान बुद्धाने ज्यावेळेस संघ स्थापन केला, संघामध्ये जे काही भिक्खू संघाला उपस्थित दिलं, समाविष्ट करून घेतलं, त्यावेळेस ते भिक्खूंना काही अपेक्षा आहेत, कल्पना आहेत, तर त्या कल्पना सुद्धा भिक्खूला सांगत होते की जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही। तर भगवान बुद्धाने सांगितलं होतं की कोणी जर असा भिक्षू असेल, जे भिक्षू जे काही आपलं चित्तमल असेल, आपलं जे काही मन असेल, अंतःकरण असेल, तर हे जोपर्यंत धुवून टाकणार नाही, जे काही वाईट विचार असतात ते वाईट विचार जोपर्यंत आपल्या मनातून काढणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीनं जर समजा काशाय वस्त्र म्हणजे जे काही चिवर आपण म्हणतो त्याला, तर ते चिवर परिधान जरी केलं तरी तो त्या परिधानाच्या लायकाचा तो राहत नसे। परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे त्यांच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे। म्हणजे एखादा भिक्खू हा कसा असावा, तर जो काही आपलं जे काही चित्तमल असेल, जे काही मन असेल, तर तो मन पूर्णपणे साफ केलेला असावा, परिमार्जन केलेला असावा आणि त्यांच्या अंगी सर्व काही सद्गुण, चांगल्या गुणाची फक्त त्याच्या याच्यामध्ये अंगी वाढ झालेली पाहिजे आणि तो नेहमी सत्य आणि संयम पाळायला शिकला पाहिजे। आणि असा असेल तरच तो काशाय वस्त्र किंवा चिवर धारण करण्यासाठी योग्य आहे, असं भगवान बुद्धाने नियम बनवला। जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही। जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय, केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही। आणि भगवान बुद्धाने सांगितलं भिक्खूला की एखादा व्यक्ती जर असेल आणि तो भिक्षा मागून जीवन जगत असेल, याचा अर्थ तो भिक्खू आहे असं नव्हे। तेव्हा जो धर्माचं पालन करतो, जे काही धम्म आहे, बुद्धाचा जो काही धम्म आहे त्या धम्माचं जो काही परिपूर्ण पालन करतो तोच भिक्खू आहे। त्यामुळं फक्त जर कोणी भिक्षा मागत असेल तर तो भिक्खू आहे असा समजू नये। ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो व्याभिचारी आहे, जो सावधानतेने जगात परिभ्रमण करतो तोच खरोखर भिक्खू होय। म्हणजे एखादा व्यक्ती भिक्षू झाल्यानंतर त्याच्या अंगी थोड्याही प्रकारचा काही दुष्टपणा नाही किंवा तो कोणत्याही प्रकारचा व्याभिचारी नाही आणि सावधानतेने म्हणजे नीती नियम सावधान पूर्ण काही शांततेनं जो परिभ्रमण करतो जगामध्ये,
म्हणजे समाजामध्ये जर जायचं असेल तर आपल्या अंगी असलेले जे काही सावधानता असेल, जे काही नम्रपणा असेल, तर या नम्रपणाने तो जर वावर करत असतील किंवा तो जगामध्ये जर फिरत असेल तर तो मात्र भिक्खू आहे. सामान्य जनांना अप्राप्त असे मुक्तिसुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळे लाभ होत नसून हे भिक्खू ज्याने वासनाचा क्षय केला त्याला ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. आणि अशाप्रमाणे जे काही भिक्खू होत असेल, अशा भिक्खू होणारा जो काही माणूस तो सर्वसामान्यांना अशा प्रकारचे जे काही विनय असेल, शील असेल, पांडित्य असेल किंवा एकांतवास असेल, तर यामुळं जे काही लाभ होणार आहे तर तो लाभ किंवा जे काही वासना आहे ही वासना यांचा त्याग करून जो सुख संपादन करतो आणि तोच नक्की भिक्खू म्हणता येईल. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते. आणि अशा प्रकारे जर एखादा भिक्खू जो काही आपण विचार करून बोलत असतो, प्रत्येक गोष्ट तो विचार करून बोलतो आणि जो लीन आहे आणि त्याचा जे काही धम्म सांगण्याची जी काही कला आहे ते स्पष्ट करतो, तर असे जे कोणी भिक्खू असेल हे भाषण मधुर, त्यांचं भाषण जे आहे किंवा त्यांचे जे काही धम्म प्रवर्तन सांगतात तर ते एकदम मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू धम्मापासून च्युत होणार नाही. आणि अशाप्रमाणे एखादा जे भिक्खू आहे तर तो भिक्खू आपल्या धम्मामध्ये आनंद मानतोय, धम्म सोडून दुसरा कुठेही आनंद मानत नाही किंवा तो धम्मामध्येच राहतो, धम्माशिवाय दुसरं कुठेही जात नाही आणि धम्माचं चिंतन करतो, धम्माशिवाय दुसरं कशाचेही चिंतन करत नाही. आणि यामुळं सदैव तो आपल्या स्मरणामध्ये, आपल्या आठवणामध्ये फक्त धम्मच ठेवतो. तर असा धम्म बाळगणारा किंवा धम्माचं पालन करणारा जो भिक्खू असेल तर तो जे काही सद्धम्म असेल तर त्या सद्धम्मापासून दूर जाऊ शकत नाही, तर तो सद्धम्मामध्येच राहतो. जे आपल्याला लाभले आहे त्यांची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. आणि अशाप्रमाणे जो कोणी एखादा व्यक्ती असेल तर त्याला समजा काही लाभ झाला किंवा काहीतरी लाभले तर त्याचा तो गर्व करत नाही कधी, किंवा दुसऱ्याला कोणाला एखादा काही आपल्या समोर लाभला असेल, कोणाला काही समजा एखाद्याचा काहीतरी फायदा झाला असेल तर त्या फायद्यात सुद्धा ते वाईट मानत नाही किंवा दुसऱ्याचा हेवा दावा करत नाही. आणि अशा प्रकारे जे एखादा भिक्खू असेल हे भिक्खू दुसऱ्याचा कोणाचा हेवा दावा करत नाही, तर तो तशा भिक्खूला मानसिक समाधान लाभल्या जाते. अल्पच का होईना परंतु जे मिळाले आहे त्यांचा तो अवहेर करीत नाही. जो शुद्धजीवी आहे, प्रमाद रहित आहे, अशांची देव सुद्धा प्रशंसा करतात. आणि अशा प्रकारे भिक्खू असतील किंवा मानवजात असेल, माणसे असतील, तर त्यांना थोडंच का होईना परंतु जे काही मिळालं तर त्या मिळण्याच्या पलीकडे त्यांनी कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत आणि तो शुद्धजीवी राहतात. आणि यामुळं त्यांची देव सुद्धा प्रशंसा करतात, वाहवा करतात. जो आपले नामरूप म्हणजे आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्याला खरोखर भिक्खू म्हणावे. त्यानंतर भिक्खू कोणाला म्हणावे की एखादी कोणती गोष्ट असेल ते किंवा त्याचं नाव समजा मोठ्या ह्याच्यामध्ये नाव झालेलं असेल तर असे नाव मोठ्या समाजामध्ये नाव जरी झालं असेल तर त्याबद्दल तो कोणत्याही प्रकारचा गर्व मानत नाही किंवा त्याबद्दल एखादं समजा कोणतं दुःख जर त्याला निर्माण झालेलं असेल तर त्याचं ते दुःख करत बसत नाही. आणि असा जो असतो तोच खरा भिक्खू आहे. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनाच्या शयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो. आणि अशाप्रमाणे जो काही भिक्खू आहे तर तो भिक्खू हे भिक्खूच्या मैत्रीमध्ये रमलेला असतो. त्याचप्रमाणे जे काही बुद्धाचं शासन आहे तर त्या बुद्धाच्या शासन आहे त्याच्यामध्येच आपली प्रसन्नता मानतो, धन्यता मानतो. आणि जे काही वासना आहे तर ती वासना
पूर्णपैकी त्याच्याकडून लुप्त झालेले आहे, असा जो भिक्खू असतो तो नेहमी सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो, असे बुद्ध म्हणतात. हे भिक्खू, तू ही नावं रिकामी कर, रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष याचा नाश केला तर तू निर्वाणाला जाशील. त्यानंतर भगवान बुद्ध असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी नाव असते, जे तळ्यामध्ये नाव चालते, जहाज चालते, तर त्या जहाजामध्ये जेवढे माणसं बसले तेवढं त्या जहाजाचं नावाचं वजन वाढते, आणि जेवढं वजन त्या नावेचं वाढलं तेवढी ते नाव त्या पाण्यामध्ये बुडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं भगवान बुद्ध असे म्हणतात की अशा प्रमाणे जे काही वाईट कृती, वाईट विचार यानं भरलेली तुझी जे काही नाव आहे, तर हे नाव तू तुझी रिकामी कर, आणि राग रिकाम केल्यामुळं जे काही राग असेल, द्वेष असेल, याचा जर तू नाश केलास तर तू मात्र नंतर निर्वाणाला प्राप्त होतील, असं भगवान बुद्ध सांगतात. 5 बांधवांना तोडून टाकावे, 5 बांधवांचा त्याग करावा, 5 बंधनावर मात करावी, 5 बंधनाच्या पलीकडे गेल्याने भिक्खूला ओघ तीर्ण म्हणतात. आणि अशाप्रमाणे जे काही बंधन भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत भिक्खूसाठी, तर त्या तशा प्रकारचे जे काही 5 बंधन आहेत जे शिलेचे आहेत, तर या शिलेचे 5 बंधन हे भिक्खूने तोडून टाकावे, किंवा जे काही 5 बंधन असतील त्याचा त्याग करावा आणि 5 बंधनावर मात करावी. तर 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघ तीर्ण म्हणजे चांगलं आयुष्य जगता येईल, किंवा चांगलं आयुष्य निर्माण होते त्यांचं. हे भिक्खू, ज्ञान कर, प्रमादात राहू नकोस, आपले चित्त कामभोगात रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, आणि ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्यावर जवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहे, असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध भिक्खूला काय म्हणतात की हे भिक्खू, तू सदैव ध्यान करत जा. ध्यान म्हणजे जे काही आपण ध्यान साधना म्हणतो, तर ते ध्यान साधना करत जा, आणि कोणत्याही प्रकारची काही लालसा असेल किंवा जे काही लाभाच्या गोष्टी असतील तर याच्यापासून तू अलिप्त होय. आणि जेव्हा तू ध्यान करत राहिला तेव्हा तुला प्रज्ञा मिळेल. ध्यान केल्याने प्रज्ञा मिळेल, कारण तो प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, आणि त्याचप्रमाणे ध्यानाशिवाय प्रज्ञा सुद्धा शक्य नाही. आणि त्याच्यामुळं जे काही प्रज्ञा असेल आणि ध्यान असेल, हे दोन्ही ज्या व्यक्तीकडे आहे, ज्या भिक्खूकडे आहेत, असा भिक्खू निर्वाणाच्या एकदम जवळ गेलेला आहे असं होते. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे आणि त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद मिळतो. आणि अशाप्रमाणे जे काही भिक्खू असतील, तो भिक्खूनं एकांतवास साधलेला आहे, त्यांचं मन हे पूर्णपैकी शांत झालेलं आहे, आणि अशा वेळेला त्याला सर्व जे काही धम्माचं आकलन झालेलं आहे, जे काही सम्यक धम्म आहे, तर सम्यक धम्माचं पूर्ण आकलन त्याला झालेलं आहे. तेव्हा असा जे काही भिक्खू असेल तर तो अलौकिक आपल्या जीवनामध्ये आनंद मानतो, किंवा त्याला आनंद होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनात इंद्रियावर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माचे घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे, आणि त्याचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, अशा थोर मित्राची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. आणि अशा प्रमाणे जे काही भिक्खूसाठी जे काही भगवान बुद्धांनी नियम सांगितले आहे, त्या नियमामध्ये एखाद्या भिक्खूला जे काही प्रज्ञा असेल, तर त्या प्रज्ञेमुळं जर आपण प्रज्ञेवर विजय मिळवला, म्हणजे याचा अर्थ आपले जे काही सर्व इंद्रिय आहेत, तर त्या इंद्रियावर आपण ताबा ठेवतो, आणि त्यामुळं आपलं मन सदा संतुष्ट असते, आणि धम्माने जे काही घालून दिलेले काही निर्बंध आहेत, जे काही नियम आहेत, तर त्या नियमाचं पालन करून आपलं जीवन शुद्ध करतो. आणि अशा जे काही आळसाला वगैरे, समजा ज्याच्यापाशी आळस नाही, त्यांचे जे कोणी मित्र वगैरे असतील, तर ते मित्र असेच असतील की त्याच्यापाशी सुद्धा आळस राहणार नाही, आणि अशाच मित्राशी तो मैत्री करतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्य यथायोग्य पार पाडील, तो आनंद भरात आपल्या दुःखाचा अंत करील. आणि अशाप्रमाणे जो काही अशा प्रकारचा जो काही भिक्खू आहे, ते भिक्खू आपली जे काही उपजीविका आहे, ते फक्त जे काही आपल्याला भिक्षा मिळते, तर त्या भिक्षेच्या याच्यावरच आपली उपजीविका करतो, आणि आपली जे कर्तव्य आहे ते यथायोग्य म्हणजे चांगल्या रीतीने पार पाडतो.
आणि तो भिक्खू म्हणजे आनंदभरात आपल्या दुःखाचा आनंद करल, म्हणजे पूर्ण आनंदच आनंद त्याच्या जीवनामध्ये निर्माण होईल आणि जे काही दुःख आहे त्या दुःखाचा अंत होईल. स्वतःला स्वतः जागे कर, स्वतःची परीक्षा कर, असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. आणि जे भिक्खू आहे त्या भिक्खूने स्वतःच जागे केलं पाहिजे. दुसऱ्याला कोण सांगायची गरज नाही की बाबा काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि मी फक्त चांगलं करणार, चांगलं करणार, वाईट करणार नाही, हे स्वतःला सांगलं पाहिजे. त्याप्रमाणे स्वतः परीक्षा घेतली पाहिजे. दुसऱ्या माणसाने परीक्षा घ्यायची गरज नाहीये. आपण आपली परीक्षा घेतलं पाहिजे की मी काही एखादी गोष्ट केली तर ती चांगली केली की नाही केली, अशी हे केली पाहिजे. आणि अशा प्रकारे जे काही आत्मरक्षित आणि सावधान चित्त जर आपलं झालं तर हे भिक्खू मात्र पूर्ण सुखानं राहतील. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. जो भिक्खू अप्रमादी राहण्यास आनंद मानतो, तो अविकाराचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंद जाळून संचार करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही, तो सदैव निब्बाण सानिध्यात अनुभवतो. आणि अशाप्रमाणे जो काही भिक्खू असेल तर तो भिक्खू आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट गोष्टी असतील त्या वाईट गोष्टीचा त्याग करतो आणि चांगल्या ज्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टी आत्मसात करतो. आणि अशामुळं जो काही भिक्खू असेल तो प्रत्येक वेळी चिंतन करत राहतो आणि चिंतन करण्यामध्येच आनंद मानतो. आणि जे काही अविचार असतील तर ते अविचार त्यांचे सर्व लोप पावलेले असतात. त्यामुळं जे काही त्यांची पूर्ण जी अवस्था झालेली असते तर ती अवस्था म्हणजे निब्बाण सानिध्य अनुभवण्याची अवस्था आहे. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. म्हणजे जे काही भगवान बुद्धाचे जे शिष्य झालेले आहेत तर हे शिष्य कसे असतात, सदैव जागृत असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीविषयी जागृत असतात आणि त्यांचे जे काही विचार असतात ना ते रात्र असो दिवस असतो, बसता असतो, उठता असतो, काही करताना असतो, तर प्रत्येक वेळेस फक्त बुद्धाचं ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात. जे गौतम बुद्धाचे काही शिष्य जे असतील तर ते सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार हे रात्रंदिवस संघावर एकाग्रित झालेले असतात. म्हणजे जसं मी बुद्धाला शरण जातो तसंच मी संघाला शरण जातो. म्हणजे बुद्धावर सुद्धा ध्यान आपलं केंद्रित असलं पाहिजे आणि संघावर सुद्धा आपलं ध्यान केंद्रित असलं पाहिजे. गौतमाचे शिष्य सदैव जागृत राहतात आणि त्याचे विचार धम्माचे ध्यान करीत राहतात. म्हणजे आपण म्हणतो की नाही की धम्माला सुद्धा शरण जातो, त्याप्रमाणे जे काही भिक्खू आहेत तर ते भिक्खू जे भगवान बुद्धाचे शिष्य आहेत ते धम्माचे सुद्धा रात्रंदिवस ध्यान करत असतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियाचे रात्रंदिवस ध्यान करतात. आणि त्याचप्रमाणे यानंतर जे काही भगवान बुद्धाचे जे काही शिष्य असतात तर हे शिष्य जे काही आपलं शरीर आहे आणि त्या शरीराची वेगवेगळी होणारी जी काही हालचाल असेल त्याचं ध्यान करतात. शरीर बघा, आपलं जे शरीर आहे ना तर आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव प्रत्येक वेळेला काही ना तरी काही हालचाल करतो बघा. कधी बसल्यावर मुंग्या येतील, कधी कुठंतरी खाल्ल्यासारखं वाटल, कुठंतरी गुदगुद केल्यासारखं वाटल, कुठंतरी समजा आता फॅनची हवा लागायली तर फॅनची हवा लागल्याच्या नंतर काहीतरी आपल्याला गुदगुद केल्यासारखं वाटते, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण शांततेनं बसतो का, पटकन कुठंतरी खाजवावं वाटते, कारण ते तशी ती जागा म्हणजे ते उत्पन्न करते, म्हणजे शरीराची तशी हालचाल असते आणि ते थोड्या पुरतं असते, बरं थोड्या पुरतच असते, थोड्या वेळात ते नाहीसं बी होते, पण तरी आपण पटकन आपला हात तिथं जाता खात होते. तर अशा प्रकारचे जे काही आपले शरीर असते त्या शरीराचं प्रत्येक अवयवामध्ये काही ना काहीतरी क्रिया होत असतात, अलग अलग क्रिया होत असतात. तर त्या क्रियेचं ध्यान करत असतात की ती नेमकं क्रिया कशा व्हायला कशा न व्हायला, अशा प्रकारचं ध्यान करत असतात. त्याचप्रमाणे गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानतो. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की जे काही भगवान बुद्धाचे शिष्य आहेत तर ते शिष्य अशा प्रमाणे जागृत असतात की त्यांचं मन हे रात्रंदिवस फक्त करुणा करण्यामध्ये किंवा करुणेच्या विचारामध्ये समाधान मानते.
गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते. म्हणजे रात्रंदिवस फक्त ते चिंतन करत राहतात. संसार त्याग बिकट आहे, संसार भोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर समानतेने सेवन करणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खू संघ दुःखच वाढून ठेवलेले आहे. आणि अशाप्रमाणे जे काही संसार आहे, हे संसार असेल किंवा जे काही संसार भोग असेल किंवा त्याच्यानंतर जे काही परिवारामध्ये राहायचं असेल आणि त्यानंतर जे काही समाज असेल, समाजामध्ये राहायचं असेल, तर हे सर्व दुःखदायक किंवा पीडादायक गोष्टी आहेत. त्यामुळं जे काही भिक्खू असेल त्या भिक्खूने जर समाजामध्ये किंवा कुठे ना कुठं समजा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये किंवा कशामध्ये, सामाजिक कार्यात नाही पण समाजामध्ये किंवा कोणत्या वस्तीमध्ये समजा जर परिभ्रमण केलं तर त्या भिक्खू समोर दुःखच वाढून ठेवलं जाते किंवा त्यांना दुःख निर्माण होतात असं भगवान बुद्ध सांगतात. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. आणि अशाप्रमाणे जो काही भिक्खू असेल त्या भिक्खूच्या अंगी पूर्ण धर्मश्रद्धा आहे आणि शील किंवा यश याने तो परिपूर्ण असेल तर असा भंतेची भिक्खू कुठेही जरी गेला तर तो सर्वच पूजनीय असते. त्यानंतर भिक्खू म्हणजे तपस्वी काय यांचे उत्तर नाही असे आहे. यानंतर काही असा एक प्रश्न निर्माण झाला की जे काही भिक्खू आहेत तर हे भिक्खू म्हणजे तपस्वी आहेत का, तपस्वी करणारे किंवा तपस्या करणारे आहेत का, असं काही प्रश्न निर्माण करतात. परंतु त्या ठिकाणी असं हे येते की समजा ते नाहीये, तपस्वी म्हणजे भिक्खू नाही. स्वतः भगवंतांनीच निग्रोह या नावाच्या परिवार्जका बरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिलेले आहे. आणि अशाप्रमाणे जे काही भगवान बुद्धांनी एक वेळेस जेव्हा निग्रोध या नावाच्या परिवार्जका बरोबर झाले काही संवाद झाला होता तर त्या संवादामध्ये नकारार्थी उत्तर त्या ठिकाणी दिलं होतं. एकदा भगवंत राजगृहाजवळील गंधकुटावर राहत होते. त्यावेळी उंबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिवार्जकामध्ये निग्रोध नावाचा एक परिवार्जक होता. आणि अशा प्रकारे एकदा भगवान बुद्ध हे राजगृहामध्ये राहत होते आणि राजगृहामध्ये राहत असताना जेव्हा त्या ठिकाणी बरेचसे परिवार्जक आले होते तर त्या परिवार्जकामध्ये जे काही निग्रोध नावाचा एक परिवार्जक होता त्या सुमारास भगवंत गंधर्वकुटावरून उतरून सुमधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तिथे मोकळ्या हवेत येरझारा करीत होते. आणि अशाप्रमाणे जे काही सुमगंधा नदीच्या काठावर जे एक आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी की जे काही मोरा असतात तर त्या ठिकाणी खूप मोर होते आणि त्या मोरांना खूप काही त्या ठिकाणी समाज किंवा लोक येत गेले आणि त्या मोरांना दाणे खाऊ घालण्याचे काम करत गेले. तर अशा ठिकाणी त्याचं मोकळ्या हव्यामध्ये हे भिक्खू जे असतील हे येरझारा घालत होते. आणि त्याच वेळेस निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना बघितले आणि त्यावेळेस जे काही निग्रोध त्या ठिकाणी होता तर त्या निग्रोधाने भगवंताला त्या ठिकाणी येरझारा घालताना बघितलं. तेव्हा तो आपल्या परिवारजक अनुयायाला म्हणाला, कृपा करून शांत राहा, श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहे. आणि त्यानंतर जे काही या निगृधाचे काही जे उपासक होते, काही परिवारजक होते, तर त्यांनी आपल्या त्या परिवारजाला सांगितलं की सर्वांना शांत राहा. या ठिकाणी भगवान बुद्ध जे आहेत हे इथं फिरत आहेत, त्यांनी येरझारा घालत आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांना शांत राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिवारजक जे आहेत हे शांत झाले. नंतर भगवंत परिवारजक निगृधाजवळ गेले आणि निगृध त्यास म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळ विचार केला असावा आणि या इथे सिद्ध असलेल्या शासनावर आपण बसावे. आणि त्यानंतर हा जो निगृध आहे तर ते निगृध भगवंताजवळ गेला आणि भगवंताला म्हणाला की भगवान या, आपलं स्वागत आहे आणि आपण जे आता आलेले आहात तर याचा अर्थ तुम्ही काही ना काहीतरी असा चांगला विचार केलेला असेल येथे येण्याचा आणि त्या विचारामुळे तुम्ही येथे आलेले असाल. त्यामुळं तुम्ही येथे या आणि येथे जे काही आम्ही आसन तयार करतो त्या आसनावर आपण बसावं. पुढे गेलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निगृध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला.
आणि त्यानंतर जेव्हा जे काही एक उच्च आसन होतं तर त्या आसनावर भगवान बुद्ध हे बसले आणि त्यानंतर जे निग्रो होता की त्यांच्या समोर एक छोटं आसन होतं तर त्या आसनावर तो सुद्धा बसला। नंतर निग्रो भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या ह्या चमूत आले आहे म्हणून त्यास एक प्रश्न विचारतो। म्हणजे त्यानंतर जो निग्रो त्या ठिकाणी बसला आणि बसून भगवंताला काय म्हणाला की भगवंत जेव्हा आमच्या या एरियामध्ये आलेले आहे, आमच्या या चमूत आलेले आहेत, तर तेव्हा आमच्यापाशी एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न आम्ही भगवंताला विचारणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, भगवंताचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्म विनय शिकवितात आणि अशा भगवंतांनी आत्मसुख प्राप्ती शिकवलेले शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सद्चरणाची मुख्य तत्वे कोणती? म्हणजे त्यानंतर त्या निग्रोधाने भगवान बुद्धाला प्रश्न विचारला की जे काही भगवान बुद्धाचा धर्म असेल तर तो धर्म म्हणजे काय आणि जे काही भगवान बुद्धाची शिकवण त्या शिष्याला जाते तर ते भगवान बुद्धाची शिकवण आहे तर ते काय किंवा जे काही धर्मगुण शिकवतात ते सुद्धा काय आहे? असे जे काही भगवान बुद्धांनी जे आत्मसुख प्राप्ती करण्याचं जे काही शिष्याला शिकवलेलं आहे, जे काही नियम दिलेले आहे, जे काही धम्म दिलेला आहे तर तो धम्म म्हणजे काय असं हा निग्रोध भगवान बुद्धाला विचारतो। तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, हे निग्रोध ज्याचा दृष्टिकोन निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहे त्या आपल्या शिष्यांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकविले? आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की निग्रोधा जे ज्याचा जे काही दृष्टिकोन असेल, ज्याचा काही विचार असेल, हे प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात आणि याचप्रमाणे जे काही ज्याचा दृष्टिकोन असेल किंवा निष्ठा असेल किंवा श्रद्धा असेल आणि हे भिन्न असेल आणि या आपल्या शिष्याला जे काही आत्मसुख प्राप्ती आहे तर त्यासाठी मी काय शिकवतो आणि त्यांचे अंतिम चरणने काय आणि सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती हे विनाभ्यास आणि विना शिक्षण समजणे कठीण आहे। आणि त्यामुळं जे काही मी अंतिम जे काही माझ्या शिष्यांना शिकवतो आहे किंवा अंतिम शरण येण्यासाठी मी माझ्या शिष्यांना जे शिकवतो आहे तर त्यांची जे सदाचरणाची काही मुख्य तत्वे आहेत तर ती तत्वे विना अभ्यास म्हणजे कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता समजून घेण्याच्या शिवाय हे आपल्याला समजणे कठीण आहे। त्यामुळे ते समजून घेतलं पाहिजे। परंतु हे निग्रोध तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवनाविषयी मला प्रश्न विचार। आत्मपिंडेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न विचार। त्यामुळं भगवान बुद्धानं सांगितलं की माझा धम्म काय आहे हे विचारण्याच्या ऐवजी तू जे काही असं मला विचारायचं समजा की भगवान बुद्धाचं जे काही आत्मपीडा आहे किंवा जे काही दुःख आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख निर्माण होते तर हे दुःख निर्माण कसं होते आणि ते दुःखापासून आपण मुक्ती कशी मिळवली पाहिजे या संबंधीचे प्रश्न मला विचार असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात। यावर निग्रोध भगवंताला म्हणाला, भगवंत आम्ही आत्मक्लेशाने तप करतो, आपल्या मते आत्मक्लेश आवश्यक आहेत म्हणून तुम्ही त्यांचा स्वीकार करतो, यापासून काय साधते आणि काय साधत नाही ते सांगा। त्यानंतर निग्रोध काय म्हणते की आम्ही आत्मक्लेशाचा तप करतो म्हणजे आपला जे काही आत्मा असेल तर त्या आत्माला शांत करण्याचं किंवा क्लीन म्हणजे स्वच्छ करण्याचं काम आहे ते आम्ही करतो आणि आपल्या मते अशा प्रकारचे जे काही आत्मा क्लेश आहेत तर ते आवश्यक आहेत का आणि त्याचा तुम्ही स्वीकार करता का किंवा त्यापासून काही साधते का, काही फायदा होते का, तर या संदर्भामध्ये तुम्ही काही सांगावं। त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, निग्रोध कल्पना कर की एक परिवारजक वस्त्रहीन फिरत आहे, त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत आणि तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्याला मान देत नाही, त्यांच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारत नाही, त्यात अन्न शिजलेले आहे त्या भांड्यातले उंबरट्याच्या आत ठेवलेले उकळातले काट्याकुट्यावरचे जात्यातले वगैरे काही घेत नाही। त्याप्रमाणे एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसाचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतिणी जवळचे, संयुक्त स्त्री जवळचे, दुष्काळातले, कुत्र्याजवळ असला तर तिथले किंवा त्या ठिकाणच्या माशा भरभणत आहे तिथले अन्न तू स्वीकारित नाही आणि मत्स्य मांस तीव्र मादक पेय किंवा पेज घेत नाही असा तो परिवारजक असेल। आणि त्यानंतर जे काही परिवारजकासाठी या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की एखादा जे काही व्यक्ती असेल तर तो व्यक्ती ज्याप्रमाणे जे काही जेवण असेल तर ते जेवण आपल्या कोणत्या तरी वस्तीमध्ये जाऊन समजा ते जेवण मागत आहे आणि मागून तो आपलं जेवण घेत आहे आणि त्याचप्रमाणे जे काही भांड्यातलं असं समजा ते किंवा उकळ्यातलं असेल बघा, पहिले याच्यामध्ये म्हणत गेले बघा ते काहीतरी
वेगवेगळं समजा ते काय. आता बी काही लोक म्हणतात असं की त्यांना ते असं पाणी, कोणाच्या हातचं पाणी जमत नाही, कोणाच्या हातचं जेवण जमत नाही. तर अशा प्रकारचे जे काही आहेत, तर अशा प्रकारचे जे काही नियम या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत की संयुक्त स्त्री जवळचे किंवा दुष्काळातले किंवा कुत्राजवळ असला अशा ठिकाणचे किंवा जिथं माशा भनभन करत आहेत अशा जवळचे जे काही अन्न आहेत तर ते स्वीकारत नाही. मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेय घेत नाही असा तो परिवारजक होय. तो कदाचित एकाच घरचे मागणारा एकच घास खाणारा किंवा 2 घरी मागणारा 2च घास खाणारा, 7 घरी मागणारा 7 घास खाणारा, तो एकमेव अथवा 7 जणांवर उपजीविका करीत असेल, तो प्रतिदिनी एकदा किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्न भक्षण करीत असेल, अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्याने अंतराने अन्न सेवन करण्याची त्यांची पद्धत असेल, तो शाक आता वनात उगवणारे तांदूळ किंवा निवाड बीजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल. तो जाडे भरडे तागडे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरीटा झाडाची वलकले अथवा काळविटाची कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबळी अथवा घुबड्याच्या पिसापासून बनवलेले कपडे वापरीत असेल, त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल, तो सदैव उभा राहणारा, टाचावर बसणारा आणि टाचावर बसून पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखाच्या बिछाणावर पहुडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल, तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तिथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार संध्या सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल. म्हणजे या ठिकाणी जे काही परिवारजकामध्ये जे काही सांगितलेलं आहे, तर या प्रकारचा जे काही असतो तर तो भगवान बुद्धाने फक्त उदाहरणासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे वेगवेगळ्या प्रकारे आपण समजा काहीतरी तप करतात काही लोक की वेगवेगळ्या तप करायचं, यज्ञ करायचं, काही ना काहीतरी समजा करायचं, तर हे काल्पनिक गोष्टी आहेत असं भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तुम्हाला काय मानणार. भगवंत या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. म्हणजे भगवान बुद्धानं असं विचारलं की निग्रो हा जर हे जे काही सर्व आतापर्यंत सांगितलं याच्यापैकी एखादा व्यक्ती जर हे सर्व काही करत असेल तर तेव्हा तो जे काही आत्मक्लेश असेल तर त्याचं व्रत पाळत आहे असं म्हणता येईल काय. आणि तेव्हा निग्रोहानं विचार दिलं की सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले आहे असेच आम्ही म्हणू. हे निग्रोध या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला आहे. परंतु भगवान बुद्धाचा जे काही धम्म होता हा धम्म या इतर गोष्टीवर चालणारा नव्हता. कोणत्याही जे काही पूजा अर्चना असेल, कोणत्याही प्रकारचा यज्ञकांड असेल किंवा कोणत्याही प्रकारची ध्यानधारणा असेल जे वेगळ्या प्रकारची आहे, तर अशा प्रकारची जे काही ध्यानधारणा किंवा जे काही पूजा असेल हे भगवान बुद्धाला मान्य नव्हती. त्यामुळे भगवान बुद्ध काय म्हणतात की अशा प्रमाणे जे लोक काही आपल्याला स्वतःला क्लीन करण्याचा किंवा आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी उच्चभ्रू करण्याचा जे लोक काम करतात तर हे कलंकित झाल्यासारखे आहे असं मला वाटते. तेव्हा भगवंत कलंकित कसा. आणि त्यानंतर निग्रोहानं विचारलं की एवढे जर समजा एखादा माणूस चांगले काम करत असेल म्हणजे त्यांच्या मनात चांगले, परंतु भगवान बुद्धाचा या गोष्टीला तीव्र विरोध होता, तर त्या ठिकाणी निग्रोध म्हणते की एवढे समजा आत्मक्लेशाचे आपल्या आत्मक्लेश जे आहे तर ते साफ करण्यासाठी एवढं सारं जर एखादा व्यक्ती काम करत असेल तर मग तो कलंकित कसा. निग्रोध जेव्हा परिवारजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगे संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो. आणि निग्रोध हाच परिवारजकाला जडणारा दोष आहे. म्हणजे ज्याप्रमाणे समजा एखादा समजा कोणता तरी देव आहे, समजा कोणता तरी एखादं देवाचं ठिकाण मंदिर वगैरे काहीतरी असेल आणि आपण जर त्या देवावर श्रद्धा ठेवली आणि त्या देवाच्या ठिकाणी गेलो आणि देवाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर असं म्हणलं की बा या देवाला मी अगरबत्ती लावली, काहीतरी एखादा नरबळी दिला किंवा काहीतरी एखादा यज्ञकांड केला, तर असं केल्याच्या नंतर त्याच ठिकाणी आपण जे पुढे काही करायचं आहे, जे चांगली कामं करायची आहे, हे चांगली कामे त्या ठिकाणी
संपवून जातात. म्हणजे त्यानंतर आपण चांगले कामच करणार नाही. आणि उलट जे काही आपल्या मनामध्ये आहे त्या मनामध्ये अशी एक मन राहते किंवा असा एक विश्वास राहते की मी कितीही पाप केले आणि ते पाप केल्याच्या नंतर मी एखाद्या देवाच्या पुढे गेलो तिथे एखादे 2-4 नारळ फोडले की माझे सगळे पाप धुवून जातात. म्हणजे अशा प्रकारे त्याच्या मनात कोणती भीती राहणार नाही असे भगवान बुद्ध सांगतात. आणि निग्रोधा जेव्हा परिवारजक तपाचे व्रत धरतो, जेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्याचा तिरस्कार करू लागतो, हा सुद्धा परिवारजकीय आचरणातील कलंक आहे. आणि अशा प्रमाणे एखादा जर व्यक्ती असेल तो व्यक्ती स्वतःला परिवारजक किंवा जे काही तपाचा वृत्त करणारा स्वतःला धरतो, तर अशा वेळेस जे काही दुसऱ्याचा तो माणूस जो आहे त्या माणसाला असा गर्व निर्माण होते की मी जे काही आहे ते सर्वात मोठा आहे, माझ्या एवढं कोणीच नाही. आणि त्यामुळे काय होते की तो व्यक्ती दुसऱ्याचा तिरस्कार करू लागतो की फक्त मी मोठा आहे, हा लहान आहे, मला खूप समजते, त्याला काही समजत नाही. तर अशामुळे तो दुसऱ्याचा तिरस्कार करू लागतो. आणि यामुळं जे काही परिवारजकीय आचरण असेल तर असं आचरण म्हणजे त्याचं कलंकित आचरण आहे असं म्हणले जाते. निग्रोधा आणि जेव्हा परिवारच्या तपाचे वृत्त घेतो तेव्हा तो त्या व्रताने त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक कलंकच आहे. आणि अशा प्रकारे जे काही अशा प्रकारची परिवारजक असतात जो तप करतात तर तो जे काही काल्पनिक गोष्टी आहेत, जेव्हा काल्पनिक काहीतरी उन्मत्त आहे तर त्यामध्ये तो माणूस निष्काळजी बनतो. आणि निष्काळजी बनल्यामुळं हा सुद्धा एक त्यांच्या जीवनातील कलंक आहे असं तो मानतो. निग्रोधा जेव्हा तपस्वी परिवारजक तपाचे वृत्त धरतो तेव्हा त्या योगाने त्यांना देणग्या कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्यांच्याकडे लागते, तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळत आहे असे मानू लागतो. हाही परिवारजकातील कलंकच आहे. आणि अशाप्रमाणे एखादा जे काही तपस्वी असेल तो तपस्वी तपाचं काही व्रत धरतो आणि त्या योगानं ते काही जे काय देणग्या असतील, काही जे कीर्ती मिळवायची असेल किंवा जे काही लोकांचं लक्ष असेल ते त्यांच्याकडे लागते. म्हणजे लोकांचं लक्ष त्यांच्याकडेच लागतं. त्याच्यामुळं लोकांनाही वाटते की मी फक्त असं केलं तर मला काही ना काहीतरी जीवनामध्ये मिळेल. आणि अशामुळं काय होते की तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे म्हणू लागतो. म्हणजे त्याच्यात धन्यता मानते की एवढ्याच माझी धन्यता आहे की एवढ्याच मला सगळं काही मिळालं असं तो मानतो. आणि त्याच्यामुळं पुढचं जे काही काम असेल ते सगळं काम विसरून जातो. त्यामुळे सुद्धा त्याचं परिवारजकातील तो कलंक आहे असं भगवान बुद्ध सांगतात. अशा देणग्या कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिवारजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिवारजकाचा दोषच आहे. म्हणजे असे जे काही स्वतःबद्दल जे काही कीर्ती असेल, जे काही देणग्या असेल, असं जरी केलं तर लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतो, आपण आपल्याकडे आकर्षित करतो. आणि आपल्याकडे आकर्षित केल्याच्या नंतर ज्याप्रमाणे जेव्हा आपल्याला स्वतःला जर मोठा आपण समजून घेतलो आणि दुसऱ्याला द्वेष करू लागलो तर हा सुद्धा एक परिवर्धकाचा दोष आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि पुन्हा हे निग्रोध दान देणग्या आणि कीर्ती मिळवल्यानंतर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यावर तो उन्मत्त बनून निष्काळजी बनतो. हा सुद्धा तपस्यामधला कलंक आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारचं काही दान धर्म असेल आणि ते कीर्ती मिळवण्यासाठी जर करत असेल तेव्हा लोकांचं लक्ष आपल्याकडून वेधून घेतो आणि आपलं जीवन उन्मत्त बनवतो. म्हणजे उगीर प्रकारचं आपलं जीवन बनवतो. आणि त्यामुळं त्या तपस्याला सुद्धा कलंक आहे असं भगवान बुद्ध सांगतात. आणि पुन्हा हे निग्रोधा जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत शिव करतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो हे मला योग्य आहे, हे मला योग्य नाही, त्याला हे अयोग्य वाटते आणि तो बुद्धीस परस्पर निषेध करतो. आणि त्यांचा ते अन्न योग्य वाटते त्या संबंधी त्याला लोभ वाटतो आणि तो मोहित होतो, त्याची तो हाव धरतो. आणि या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून तो त्यांचा उपयोग घेतो. हाही तपस्याचा ठाईचा कलंक आहे. आणि अशाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे काही तप करताना एखादा व्यक्ती जो आहे की चांगलं काय वाईट काय याच्याबद्दल त्याला समजा काही माहित नाही, फक्त आपल्याला काहीतरी मिळालं, मग काहीतरी मिळालं म्हणजे आपला म्हणजे लोभ निर्माण व्हायला अजून मिळायला पाहिजे अशा प्रकारचा काही लोभ निर्माण होतो किंवा तशा गोष्टीने तो मोहित होतो आणि नंतर त्याच गोष्टीची तो धाव धरतो. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती आहे किंवा जो तपस्वी आहे हा तपस्वी सुद्धा कलंकित आहे असं भगवान बुद्ध सांगतात.
आणि पुन्हा हे निगरोधा दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा सन्मान करेल, माझे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हाही तपस्येच्या थाईचा कलंक आहे. म्हणजे असा एखादा तपस्वी जर असेल, तो तपस्वी फक्त दाखवण्यासाठी करतो, स्वतःच्या मनासाठी करत नाही, दाखवण्यासाठी करतो. आणि त्याला असं वाटते की मी जर असं काही समजा काही काम केलं तर माझ्या काम करणारा कोणता तरी राजा असेल तर ते राजा मला मान देईल, जे काही कोणते ब्राह्मण असतील ते ब्राह्मण मला मान देईल, समाज मला मान देईल, किंवा क्षत्रिय असतील किंवा वैश्य लोक असतील हे मला मान देतील. आणि अशा मानाच्या पायी जर तो करत असेल तर हा तपस्वी सुद्धा खाईचा कलंक आहे असे भगवान बुद्ध म्हणतात. आणि हे निगरोध पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणा संबंधी कुरकुर करू लागतो. तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली जीविका करू लागतो. तो कंदमूळ, फळ, शाक आणि धान्य, बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. आणि दुसऱ्याचा तिरस्कार मानण्याची वृत्ती हा सुद्धा तपस्याच्या ठाई कलंक आहे. आणि अशाप्रमाणे जर एखादा माणूस म्हणत असेल की मी कोणाच्या तरी हातून घेणार नाही, तर मी माझे जे दाता आहे, दाते समजा त्या जात्यासारखे काम करतील आणि दाणे आपल्या तोंडात टाकायचे, दातानं बारीक करायचे आणि गिळून घ्यायचे, याच्यावर उपजीविका करायची. किंवा जे काही अन्न आहे हिच्यामधलं जंगलामधलं जे काही कंदमुळे असतील, फळं असतील, शाखा असतील, तर अशावर सुद्धा जे काही जीवन आपलं जगतो, तर अशा प्रकारचा सुद्धा माणूस जो असं जीवन जगून दुसऱ्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो की मी खूप काही करतोय किंवा मला खूप काही याच्यामुळे मिळणार आहे, अशा प्रमाणाचे काही गर्व करतो, हा सुद्धा माणूस तपस्येच्या ठाई कलंक आहे असे भगवान बुद्ध म्हणतात. आणि हे निगरोधा पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या ब्राह्मणाचा दोन धर्मामध्ये मान सन्मान करतात, त्यावेळी म्हणतो सुखभोग करणाऱ्या या माणसाचा शोक सन्मान करीत आहेत, दान धर्म करून त्यांची पूजा करीत आहेत, आणि मी खरोखर खडतर तप आचरित असता मला मात्र मान देत नाहीत, दान धर्म करून माझी पूजा करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसमोर कुरकुरू लागतो. हा सुद्धा तपस्येच्या ठाई एक कलंक आहे. म्हणजे एखाद्या समाजामध्ये कोणी ना कोणी काही ना काही चांगलं काम करत असेल आणि त्याला अशी इच्छा असेल की मी चांगलं काम करतो तर मला लोकांना मान द्यायला पाहिजे, परंतु लोक मला मान देत नाहीत, लोक मला दान धर्म करत नाहीत, लोक मला कोणत्या प्रकारची मदत करत नाहीत, किंवा लोक मला कोणत्या कार्यक्रमात मोठं समजत नाहीत, तर असं सुद्धा जे तपस्वी असेल त्या तपस्वीच्या मनामध्ये येत असेल तो सुद्धा कलंकित आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि हे निगरोधा तो तपस्वी रहस्यमय गुप्त धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो मान्य आहे असे म्हणतो, आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिस्ट परस्पर असत्य भाषण करतो. हाही त्या तपस्येच्या ठाई कलंक आहे. आणि अशा वेळेस एखादा तपस्वी जर असेल तर त्या तपस्याला एखाद्या दुसऱ्या माणसाने विचारलं की एखादीची काही घटना असेल, एखादीची काही गोष्ट असेल ती सांगितली आणि विचारलं की बाबा ती बरोबर आहे का, परंतु त्याच्याविषयी या तपस्याला काहीच माहित नाही. पण तपस्याला माहित काहीच नाही, परंतु माहित नाही असं कसं म्हणावं, कारण आपण तपस्वी हो, 4 लोकांपासून आपल्याला एक मोठेपणा घ्यायचा आहे, 4 लोकांमध्ये आपल्याला मोठं आहे असं दाखवायचं आहे, मग आपण नाही कसं म्हणावं. मग माहित नसताना सुद्धा मला माहित आहे, किंवा एखाद्या बार माहित असलं तरी माहित नाही, अशा प्रकारचं जे काही खोटं बोलतो हा सुद्धा एक कलंक आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि हे निगरोधा पुन्हा तो तपस्वी क्रोधाने होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्येच्या ठाईचा कलंक आहे. आणि अशामुळं जो व्यक्ती स्वतःला गर्विष्ठ मानत असतो आणि स्वतःला मला लोकांना काहीतरी मोठं हे करायला पाहिजे, मोठं मानायला पाहिजे असं जो म्हणतो, तर या विचारामधून त्या तपस्येच्या अंगी राग किंवा निग्रोध येण्याचे संकेत असतात. आणि राग आणि निग्रोध त्याच्या जर अंगी आले तरी सुद्धा तो कलंकित आहे असं होऊन जाते. आणि हे निग्रोधा पुन्हा तो तपस्वी ढोंगी, फसवा, त्याप्रमाणे मत्सरी आणि कृपण बनवण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दय, पोकळडौली होतो. दुसऱ्या संबंधित दुष्ट वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून देवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवाला चुकीचा अर्थ चिकटवू लागतो. लोभी म्हणून त्या भावना विसरू लागतो. हाही त्या तपस्याचा ठाईचा कलंक आहे.
आणि अशाप्रमाणे जे काही एखादा तपस्वी असेल तर तो काल्पनिक काही गोष्टी असेल त्या गोष्टीकडे आकर्षित होत असेल, जे काही कपटीपणा असेल त्याच्या अंगी आहे, काव्यबादपणा आहे ते त्याच्या अंगी आहे, किंवा जे काही दुष्ट वासना असेल ती त्याच्या अंगी आहे, आणि तो कोणत्याही गोष्टीच्या आहारी जातो, किंवा काही भ्रामक मती असतील, काल्पनिक गोष्टी असतील त्याच्यावर तो विश्वास ठेवतो, आणि असा असणारा सुद्धा तपस्वी हा सुद्धा ठाईचा कलंकच आहे असं भगवान बुद्ध सांगतात. निगुरोधा या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील कलंक आहे असे तुला वाटत नाही का? आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या निगुराला विचारतात की अशा प्रकारचे जे काही तपस्वी असतील तर हे तपस्वी स्वतःला कलंकित आहे असं होत नाही का, किंवा तू वाईट आहेत असं तुला वाटत नाही का? आणि तेव्हा त्या निगृधाला समजलं की हे खरोखरच आहे, म्हणून निगृध म्हणतो की होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. यापैकी एखाद्याच्या कलंकाचं काय, परंतु सर्वच्या सर्व कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनी हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये. आणि त्यामुळं नंतर त्या निगृधाला हे समजते, आणि निगृधाला समजल्यानंतर निगृह काय म्हणते की खरोखरच भगवंता, की तुम्ही जे सांगता त्याचप्रमाणे हे सर्व खरं आहे. आणि एखादा तपस्वी असेल तो समजा ते आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की कोणी कोणी 24 तास फक्त आंघोळ करत राहतात की मला क्लीन व्हायचं, साफ व्हायचं. कोणी कोणी दिवसभर पाण्यामध्ये आपल्या स्वतःला उभं करून ठेवतात. कोणी कोणी काहीतरी यज्ञकांड करतील. तर अशा प्रकारचे जे स्वतःला गर्विष्ठ मानतात, जेव्हा काल्पनिक शेतीवर जे काही विश्वास ठेवतात, तर अशा प्रकारे हे कलंकित होण्याची तपस्वी संभावना आहे असा हा निग्रह आहे याला समजते. आणि त्यामुळं भिक्खूंनी हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये असे भगवान बुद्ध म्हणतात. त्यानंतर भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यातला सुद्धा काय फरक आहे हे सुद्धा भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहे काय, अशा प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. म्हणजे याच्यानंतर असे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत की जे काही भिक्खू आहेत आणि त्याचप्रमाणे जे काही ब्राह्मण आहेत, तर हे ब्राह्मण आणि भिक्खू हे एकच आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यानंतर या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वात विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येईल. आता या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून असं सांगता येते समजा की जे काही या दोघांमधले काही जे अलग अलग प्रकारचे जे काही मतं असतील, किंवा जे काही अलग अलग प्रकारचे राहणीमान असेल, हे विखुरलेलं आहे. त्यामुळे जे काही भिक्खू असेल किंवा ब्राह्मण असेल तर याच्यामधलं ठोस काही आपल्याला सांगता येत नाही, पण सारांश असा बराच सांगण्यासारखा आहे. तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे अनुषंगिक संस्कार हे त्यांचे मुख्य कार्य होत. आता या ठिकाणी जे काही ब्राह्मण आहेत तर हे ब्राह्मण म्हणजे याला पुरोहित असं नाव दिलेलं आहे. पुरोहित म्हणजे एखाद्या सामाजिक कार्याचं समजा काम करणारा. तर अशा प्रकारचा तो ब्राह्मण असते. आणि जे काही कोणाचा जन्म झाला, कोणाचं नाव ठेवायचं आहे, कोणाचं लग्न करायचं आहे, पत्रिका जुळवायची आहे, किंवा कोणाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूच्या नंतर जे काही ते काय म्हणतात ना, ते निउद ठेवायचे, किंवा ते काही ना काही समजा ते कांड करायचे. तर अशा प्रकारचे जे काही संस्कार करणं याचं जे काही काम आहे तर हे ब्राह्मण करतात. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्यांचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनामुळे त्याप्रमाणे ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. आणि अशाप्रमाणे प्रत्येक माणसाला जे काही जन्मापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे जे काही पाप आहेत ते पाप चिकटलेले आहेत. आणि त्यामुळं जे काही वेगवेगळे विधी किंवा वेगवेगळे काही तप असेल, यज्ञकांड असेल, असं करणं जरुरी आहे असे काही लोक समजतात. आणि या कल्पनामुळं त्याप्रमाणे जे काही ईश्वर आहे किंवा जे काही आत्मा आहे तर या आत्म्यावर किंवा त्या ईश्वरावर आपली श्रद्धा निर्माण होते, किंवा त्या ठिकाणी संस्कार निर्माण होतात. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता असते. उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवत नाही, यामुळे संस्काराचे कारण ठरत नाही, म्हणून भिक्खू हा पुरोहित नाही. म्हणजे भगवान बुद्ध हे पुरोहित आहेत. यांची एवढी सारी उदाहरणं दिलेली आहेत
ते संस्कारासाठी कामी येतात. जे काही ब्राह्मण असेल तर संस्कार पाळण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे कामं करण्यासाठी, लग्न असेल, मुंडन असेल, काहीतरी नाव ठेवणं असेल, अशा प्रकारच्या फक्त कामासाठी ब्राह्मण ते कामं करतात. परंतु जे काही भिक्खू आहेत, भिक्खूचं सर्व काही याच्या उलट आहे. त्यामुळं जे काही आत्मा असेल, जे काही ईश्वर असेल, जे काही जन्मजात पाप असेल, तर अशा कोणत्याही गोष्टीवर भिक्खू विश्वास ठेवत नाही. आणि त्यामुळं संस्कार जे आहेत, जेव्हा विश्वासच नाही तर तेव्हा संस्कार कुठले आले? मग संस्कार सुद्धा नाहीत. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. म्हणजे पुरोहित कोणाला म्हणायचं? ब्राह्मणाला म्हणायचं. पुरोहित हे भिक्खू होऊ शकत नाही. ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो, भिक्खू हा बनावा लागतो. आणि यानंतर जे काही ब्राह्मण असेल, हा ब्राह्मणाच्या घरामध्ये एखादा मुलगा जन्मला म्हणजे तो ब्राह्मण. परंतु भिक्खूच्या घरामध्ये भिक्खू जन्मते का? नाही जन्मत. तर भिक्खू हे बनावं लागते. भिक्खू आपण होऊन बनावं लागते. अशा प्रकारचा दोघांचा फरक आहे. ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते. आता ब्राह्मण ही खुद एक जात आहे. परंतु भिक्खू संघामध्ये कोणत्याही जातीमधला, कोणत्याही धर्मामधला, कोणत्याही पंथामधला किंवा महिला असो किंवा पुरुष, सगळ्यांना सारखं स्थान होतं किंवा सगळ्यांना येण्याची परमिशन होती. ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने व पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. आणि एखादा जर ब्राह्मण असेल तर तो ब्राह्मण जन्माला तेव्हापासून मरेपर्यंत तो ब्राह्मणच राहतो. एखादा गुन्हा जरी त्याने केला तरी तो ब्राह्मणच राहतो. एखादं पाप जरी केलं तरी तो ब्राह्मणच राहतो. तर त्याचं जे काही ब्राह्मणत्व असेल ते लोप पावत नाही, म्हणजे कमी होत नाही. तो ब्राह्मणच असणार. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्यांचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्यांचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. आणि अशाप्रमाणे जे काही भिक्खू आहेत, तर भिक्खू बनण्यासाठी बुद्धानं काही नियम बनवलेले आहेत. तर त्या नियमाला अनुकरून भिक्खू हा भिक्खू संघामध्ये राहू शकतो आणि असा भिक्खू हा बनत असतो. परंतु बनल्याच्या नंतरही तो मरेपर्यंत भिक्खू या भिक्खू संघामध्येच राहील असं नाही. कदाचित एखाद्या नियमाचं पालन बरोबर त्या भिक्खूनं नाही केलं तर त्या भिक्खू संघामधून त्या भिक्खूची हकालपट्टी सुद्धा होत होती, असं भगवान बुद्ध सांगतात. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. त्यांच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते की त्याला आपल्या धर्माविरुद्ध माहिती असावी. त्यानंतर जे काही ब्राह्मण आहेत, तर या ब्राह्मणाला कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यायची गरज नव्हती. कारण तो ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मण. आणि फक्त त्याला जे काही आपला धर्म आहे तर फक्त त्या धर्माविषयी माहिती घ्यावी लागत होती. म्हणजे धर्माविषयी थोडीशी त्यानं माहिती घेतली की तो तयार झाला. कोणी जन्माला का मग त्याची ती काय म्हणतात ते पंचांग तयार करायला, पोते तयार करायला, नावं ठेवायला, लग्नाची मोहे करायला, मुंडन करायला, जे काय असेल ते अलग अलग गोष्टी हे करायला तो तयार होत असते. परंतु भिक्खूची परिस्थिती त्यांच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्यांच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. परंतु भगवान बुद्धांना असं सांगितलं की जे काही भिक्खू संघ आहे तर या भिक्खू संघाला अशा प्रकारचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण लागते. त्याच्यामुळे ते ब्राह्मणाच्या पूर्ण उलट आहे. आणि भगवान या भिक्खू संघाला प्रत्येक गोष्टीचे शिक्षण घ्यावं लागते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला रक्त आवश्यक असते त्याप्रमाणे शिक्षण सुद्धा आपल्या शरीराला मनाला आवश्यक असते असं भगवान बुद्ध सांगतात. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे, भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. म्हणजे ब्राह्मण जे काही कर्मकांड असेल, जे काही पूजा अर्चा असेल, काहीही करून कितीही धन संपादन करू शकतो. परंतु भिक्खू संघाला धन संपादन करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. या दोघीतील भेद लहानसहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्यांच्या आचार विचारांना नियंत्रित करते. ती आचार विचारामध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणूनच ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे ते त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश करतो. आणि अशाप्रमाणे जे काही ब्राह्मण आहेत हे ब्राह्मण धन संघटित करतात, धन संपादन करतात, खूप सारं धन जमवतात. आणि जेव्हा धन जमवलं तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये दुःखाला सुरुवात होते. कारण तर जेवढं धन मिळवलं तेवढं आणखी लोभ वाढतो. आणि जे धन मिळवलं त्याला चोराची भीती राहते. त्याच्यामुळं रात्र झोप येणार नाही, दुःख निर्माण होतील. म्हणजे आपल्या जीवनातून जे काही चैन असेल
ते चेन पूर्ण नाहीसा होऊन जातो. भिक्खू हा संपत्ती विरहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सच्चिल यांच्या आड स्वार्थी हे हेतू त्यांच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. परंतु जे काही भिक्खू आहेत तर या भिक्खूंना कोणत्याही प्रकारची संपत्ती जमवण्याचा अधिकार नव्हता. आणि जेव्हा संपत्तीच जमवण्याचा अधिकार नाही, जेव्हा आपल्याकडे संपत्तीच राहणार नाही, तर तेव्हा आपण असं रोडवर बी झोपलो समजा किंवा एखाद्या जंगलात बी झोपलो तर आपल्याला कशाची भीती आहे? कोणत्या चोराची भीती आहे? कोणता चोर आपल्यापाशी येईल काय घेऊन जाईल आपल्यापासून? आपल्यापाशी धम्माशिवाय दुसरं आहेच काय जे चोरी करून कोणी घेऊन जाईल? तर त्यामुळं कोणत्याही प्रकारची भीती नाही. त्यामुळं जे आपला झोपण्याचा टाइम आहे ते शांततेनं झोप घ्यायचं फक्त. आणि अशामुळं आपल्या जीवनात कोणतं दुःख बी निर्माण होणार नाही, पूर्ण सुख निर्माण होईल. तर यामुळं जे काही ब्राह्मण आहे आणि जे काही भिक्खू आहे अशा प्रकारचा याच्यामध्ये फरक आहे. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमाने तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतः करणारा, आपल्या जातीशी तो त्या सामान्य हितसंबंधाशी बांधलेला आहे. तो हिते अगदी भौतिक असतात. आणि याच्याप्रमाणे जे काही ब्राह्मण आहे तर या ब्राह्मणाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. तो त्या फक्त ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मण झाला. तर असा जो काही ब्राह्मण असेल तर याला जे काही भौतिक गरजा असतात तर या भौतिक गरजाची सर्वात जास्त लालसा असते, म्हणून तो धन संपादन करतो किंवा तशा प्रकारचे पूर्ण कामं करतो. परंतु उलट पक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. आणि भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे स्वतःसाठी करत नसून तो संघाचे नियंत्रित असतो. आणि संघ ही आध्यात्मिक संघटना आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी काय सांगितलं की जे काही ब्राह्मण आहे हा ब्राह्मण स्वतःचा स्वतः मालक आहे. त्याच्यावर कोणीतरी काहीतरी बंधन लादण्याचा काहीही संबंध येत नाही. परंतु भिक्खूचं तसं नाहीये. भिक्खू हा स्वतःचा स्वतः मालक नाहीये. त्याचा मालक एक भिक्खू संघ आहे. त्याला भिक्खू संघाच्या जे काही नियम दिलेल्या भिक्खू संघासाठी त्या नियमाला अधीन राहून त्या भिक्खू संघामध्ये राहावं लागते आणि प्रत्येक नियमाचं परिपालन करावं लागते. आणि त्यामुळं जे काही भिक्खू असेल किंवा ब्राह्मण असेल तर यामध्ये असल्या प्रकारचा फरक आहे. त्यानंतर जे काही भिक्खू असतील आणि उपासक असतील तर याच्या संबंधी जे काही भगवान बुद्धांना सांगितलं की धम्मामध्ये भिक्खूंचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भिक्खू आणि ब्राह्मण यांच्या मध्ये जसा वेगळ्या प्रकारचा भेद निर्माण केलेला आहे, त्याचप्रमाणे जे काही भिक्खू असेल आणि जे काही उपासक असतील यांच्यामध्ये सुद्धा भगवान बुद्धानं वेगवेगळा फरक निर्माण केलेला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे, ही गोष्ट उपासकाची नाही, त्याला लग्न करता येते. आता जे काही भिक्खू असेल हा भिक्खू जन्मभर संसार त्याग केलेला असतो. त्यामुळे तो संसारामध्ये राहत नाही किंवा परिवारामध्ये राहत नाही. परंतु जो काही उपासक आहे या उपासकाला लग्न करण्याची परवानगी असते. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. यांच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही, उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे, उपासकाला तसा निर्बंध नाही. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळायचे असतात, परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात आणि ते मोडल्यास तो शिक्षक पात्र असतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगी नियम या स्वरूपाचे नसतात. म्हणजे या ठिकाणी जे काही भिक्खू असेल आणि उपासक असेल तर याच्यातला फरक असा सांगितलेला आहे की ब्राह्मण आहे हा जन्मभर ब्रह्मचर्यामध्ये राहतो, परंतु उपासकाचं नाही. उपासक असा आहे की तू लग्न करू शकतो. त्याप्रमाणे उपासका कुटुंबामध्ये राहू शकतो, घरामध्ये राहू शकतो, परंतु भिक्खू हा घरामध्ये राहू शकत नाही. कोणत्याही प्रकारची मालमत्ता भिक्खू बाळगू शकत नाही, परंतु उपासक बाळगू शकतो. आणि जे काही हत्या संबंधी जे काही नियम सांगलेला आहे तर भिक्खूला ते परिपालन करावंच लागते. परंतु जे काही उपासक आहे तर त्या उपासकाला ते तेवढं एकदम नियम म्हणजे एकदम नियम त्याला कडक असा नाही. किंवा जे काही पंचशील आहे तर अशा पंचशील पाळण्याचं भिक्खूला हे एक नियम किंवा एक काय म्हणतात त्याला एक प्रतिज्ञा घ्यावा लागतो. समजा की मी नियम पाळलंच, परंतु उपासकाला तसं नाहीये. उपासक आपापल्या हिशोबानुसार समजा ते पंचशिलेचं पालन करू शकतात. पंचशिलाचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते, उपासकाच्या बाबतीत ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. म्हणजे पंचशिलेचं जे पालन करायचं आहे तर हे पंचशिलेचं पालन हे भिक्खूंना
करावंच लागते, कोणत्याही प्रकारची दुसरी मुभा नाही त्याच्यामध्ये. परंतु जे काही उपासक असेल तर त्या उपासकाने आपल्या इच्छेवर अवलंबून पंचशिलेचं पालन करायचं. आणि या ठिकाणी जे काही उपासकाला भगवान बुद्धांनी हे शिथिलता दिलेली आहे, या नियमामधून सूट दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेले आहे. आणि याचमुळं आज आपल्या म्हणजे हे जे काही बुद्ध धम्म असेल तर या बुद्ध धम्माला बी जास्त लोक मानत नाहीत आणि बुद्धाला बी मानत नाहीत. भगवान बुद्धाचं जे काही पंचशील असेल त्या पंचशिलेला सुद्धा कोणी मानत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे बुद्ध फक्त स्वतःला म्हणणारे फक्त बुद्ध, परंतु त्याच्यामधले 90% लोक दारू पियाला जातील, माऱ्या करतील, झगडे करतील. तर याच्यामुळेच आहे. आणि भगवान बुद्धानं जर समजा हे स्वातंत्र्य दिलं नसतं तर मात्र आज हे भारतच नाही तर सर्व जग हा बुद्धमय राहिला असता. भगवंताने असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय तो असा भेद करणार नाही. आणि जे काही अशा प्रकारचं जे काही भिक्खू आणि उपासकांमधील जे काही भगवान बुद्धानं फरक तयार केलेला आहे किंवा जे काही भेद तयार केलेला आहे, नक्कीच भगवान बुद्ध हे भगवान बुद्ध होते, अरहंत होते, तथागत होते. त्यांना खूप काही दूरचं कळत होतं, त्यामुळं त्यांनी काही ना काहीतरी ठरवूनच केलेलं असेल. भगवंताने त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आणि त्यामुळं जरी समजा भगवान बुद्धाने भिक्खू आणि जे काही उपासक असतील याच्यात भेद निर्माण केलेला असेल, फरक निर्माण केलेला असेल, तरी पण या संदर्भामध्ये भगवान बुद्धानं हा फरक का निर्माण केला याच्या संबंधी कुठेही कोणत्याही धम्मामध्ये सांगितलं नाही, कोणत्या धम्म प्रवचनात सांगितलेलं नाही किंवा कुठेही उलगडलेलं नाही आहे. त्यामुळं असा भेद का केला असावा हे आपण आपलं समजून घेणं जरुरी आहे. भगवंतानं नाही सांगितलं, परंतु ते भगवंत होते, खूप दूरचं, हजारो वर्ष दूरचं बघून होते. त्यांनी सर्व जाणत होते ते की या जगामध्ये पुढं काय होणार आहे. आणि अशी गोष्ट असून सुद्धा त्यांनी हे जे गुढ आहे हे गुढ ठेवलं. जे काही सांगितलं नाही, अशा प्रकारचा कोणता धम्म सांगितला नाही, तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी कारण असेल, परंतु भगवंतानं नाही सांगितलं म्हणजे आपण त्याच्यामध्ये फरक आहे असं समजून घ्यायला नाही पाहिजे. आपण समजून घ्यायला पाहिजे की याच्यातला फरक भगवान बुद्धाने का निर्माण केला असेल. का जे पंचशील आहे, पंचशिलेचं नियम अटी जे काही आहे ते भिक्खूसाठी कंपल्सरीच आहेत, परंतु उपासकासाठी का कंपल्सरी केल्या नसतील हे सर्व काही आपण जाणलं पाहिजे. आपल्या धर्माच्या सहाय्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता, यात शंका संशय नाही. आणि अशाप्रमाणे जे काही आपला धम्म असेल तर या धम्माच्या सहाय्यानं जे काही सदाचरणाची जी काही माणसं आहेत तर त्या सदाचरणाचं जे काही एखादं राज्य स्थापन करावं असं भगवान बुद्धाचा उद्देश होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच तर भगवंताने आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना दिलेला आहे. म्हणून जे काही आपला जे काही धम्म असेल तर भगवान बुद्धाने आपला धम्म भिक्खूला सुद्धा दिला आणि उपासकाला सुद्धा दिला, म्हणजे दोघांनाही दिला. म्हणजे उपासकाला बंधन केलं नाही याचा अर्थ उपासकाला दिला नाही असं नाही आहे. पंचशिलेचं पालन उपासकाला सुद्धा दिलेलं आहे, परंतु वेळ बघून तुम्हाला जसं वाटेल तसं करा असं भगवान बुद्धांना सांगितलेलं आहे. परंतु भगवंतांना माहित होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेले आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. म्हणजे जे भगवंत होते, भगवंताला हे माहित होतं की जे काही सामान्य माणसं असतील तर त्या सामान्य माणसाला फक्त धम्म शिकवला तर धम्म शिकवल्यामुळं ते सदाचरणावर जातील किंवा जे काही समाज सदाचरणावर आधारलेला काही आदर्श समाज आहे तर ते निर्माण होईल हे शक्य नाही असं भगवंताला माहित होतं. म्हणजे जे काही प्रत्येकासाठी जर हे नियम कडक केले तर कदाचित असं बी होऊ शकत होतं की हा कडक नियम आहे, आमच्यावर तो पालन होत नाही, मग काय करायचं, मग आम्ही बुद्धामध्येच राहत नाही, मग चाललो आम्ही जग सोडून दुसरीकडे, हे असं बी होऊ शकत होतं. तर हे बी आपण समजून घेणं गरजेचं आहे. कदाचित भगवान बुद्धाचा हा सुद्धा असंही असू शकतो. आदर्श हा व्यवहारी असला पाहिजे, एवढेच नव्हे तर तो व्यवहार कसा आहे तो उदाहरणारे यथार्थ पटविले पाहिजे, तेव्हाच लोक त्यांच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतात.
आणि अशाप्रमाणे जे काही अशा प्रकारचा जो काही आदर्श असेल, जे काही भगवान बुद्धानं जे काही थोडी सूट दिलेली आहे उपासकासाठी, तर जे काही याच्यात काही ना काहीतरी असलं पाहिजे, तारतम्य काही ना काहीतरी असलं पाहिजे, व्यवहार्य काहीतरी असलं पाहिजे. आणि यामुळं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की नेमकं काय आहे. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श व्यवहार पूर्ण नसून व्यवहार्य आहे असे पटविण्याची, या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे. आणि अशाप्रमाणे जे काही झटण्याची एखाद्या लोकांची समाजासाठी, एखाद्या माणसाची समाजासाठी बघा झटण्याची खूप इच्छा असते आणि तो मन लावून एखाद्या याच्यामध्ये करते बघा. त्याला कोणत्या गोष्टीची लालसा नसते, कोणत्या गोष्टीची हाव नसते, कोणी मला चांगलं म्हणावं असं बी नसते. असे बरेच काही लोक आहेत की ते लोक समाजामध्ये जीव तोडून कामं करतात. बरं, कोणी एखाद्यावर त्याला वाईट म्हणतात, गेले पुढं पुढं करते, असं करते, पण त्याला काही गरज नसते. मला फक्त समाजाचं काम करायचं आहे, कारण लोक तर म्हणणारे म्हणतात. तर अशाप्रमाणे ते चांगले काम करत असते. आणि जे काही व्यवहार असेल तर ते आदर्श व्यवहार म्हणजे चांगलं समाजामध्ये चांगलं करण्याचा जे काही आपला स्वभाव आहे तर ते स्वभाव निर्माण करतात आणि त्यानुसार ते आदर्श जे वर्तन ठेवतात. आणि त्यामुळं जे काही समाजातलं चित्र आहे तर ते सामान्य माणसापुढे ठेवणं आवश्यक आहे. अशाप्रमाणे सुद्धा ते होते. म्हणजे एखादा जर माणूस चांगलं समजा समाजामध्ये चांगलं काम करत असेल तर त्याचा इतिहास किंवा त्याचं जे काही ना काहीतरी इतिहास समजा आदर्श असेल ते लोकांसमोर ठेवायला पाहिजेत. लोकांना सांगायला पाहिजे की बघा ते कसं आहे, त्याला कोणत्या गोष्टीची हाव नाहीये, कधी पैसा मिळावा म्हणून हाव करत नाहीये, परंतु समाजामध्ये तो 24 तास काम करतो. समाजामध्ये तो पुढं पुढं होऊन काम करतो आणि जे काही समाजाचे जे काही कृत्य असेल, सण असेल, त्योहार असेल, जयंती असेल तर त्या जयंतीमध्ये पूर्ण काम करून जयंती उल्हासाने पार पाडतो. तेव्हा आपण हे दुसऱ्याला सांगायला पाहिजे की तो माणूस आहे तो चांगला आहे. आणि त्याच्याप्रमाणे आपण जर सांगितलं की बाबा ठीक आहे ते आहे ना, तो चांगलं काम करतोय, समाजाच्या हिताचं काम करतोय, समाजाचं काम करतोय, असं जेव्हा आपण दुसऱ्याला सांगू तर तेव्हा कदाचित असं होऊ शकते की त्याचं ऐकून ते दुसरा माणूस सुद्धा त्या आचरणावर करेल, त्या वाटेवर चलल किंवा चांगलं काहीतरी समाजाचं काम करू शकेल. त्यामुळे आपण सांगलं पाहिजे. म्हणूनच भगवंताने भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श समजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. म्हणजे यामुळे भगवान बुद्धाने जे काही भिक्खू असेल किंवा जे काही उपासक असेल याच्यामध्ये भेद निर्माण केला. आणि जे काही भिक्खू असेल हा भिक्खू जो काही बुद्धाचा आदर्श सामाजिक मार्ग आहे तर तो मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे भिक्खू. म्हणजे जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर तो भगवान बुद्धाचा धम्म भगवान बुद्धाकडून घ्यायचा आणि जशाच तसे दुसरं कोणाला तरी द्यायचा हे काम करणारा म्हणजे भिक्खू. आणि अशाच प्रमाणे या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारा किंवा भिक्खू पंचशिलेचं पालन करतात, त्यामुळे मी बी पंचशिलेचं पालन केलं पाहिजे, भिक्खू कसे वागतात तसंच मी बी वागलं पाहिजे असा जो विचार करतात तर ते उपासक आहेत असं भगवान बुद्ध म्हणतात. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय. आता या ठिकाणी जे काही भिक्खूचे कार्य असेल म्हणजे भिक्खूने काय करायला पाहिजे. भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यायचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करायची. म्हणजे अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतो की जे काही भिक्खू असेल तर त्या भिक्खूने केवळ स्वतःला त्या साधनेमध्ये ओतून घ्यायचं, म्हणजे स्वतः फक्त साधना करायची, स्वतः फक्त चांगला मार्ग स्वीकारायचा, की ते आपण एक त्या धम्माचा मार्गदर्शक म्हणून म्हणजे भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तो धम्म आपण स्वतः स्वीकारायचा, की भगवान बुद्धाने दिलेला जे काही धम्म आहे हे धम्म मी उपासकाला समजून सांगायचा. अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि या दोन्ही कार्य केलीच पाहिजेत. आणि अशाप्रमाणे जे काही दोन्ही कार्य असतात म्हणजे भिक्खू आहे, भिक्खूनं भगवान बुद्धाकडून भगवान बुद्धाचे जे काही धम्म आहे हा घेतलाच पाहिजे आणि घेऊन तो उपासकाला दिलाच पाहिजे. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनात लायक ठरत नाही. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञान संपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे आणि यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. आणि यामुळं जे काही भिक्खू आहे तर हे भिक्खू
दुसऱ्याला मार्ग दाखवण्यामध्ये जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्माचा मार्ग आहे हा मार्ग उपासकाला दाखवण्यामध्ये तो योग्य झाला पाहिजे आणि म्हणून तो संपूर्ण सर्वश्रेष्ठ असं धार्मिक झाला पाहिजे, सर्व काही ज्ञान त्याला संपादन झालं पाहिजे आणि असा तो व्यक्ती झाला पाहिजे की ज्यामुळं तो व्यक्ती सतत साधना करीत राहायला पाहिजे आणि साधना करून सगळं काही आपण अभ्यास करून शिकून घेतलं पाहिजे आणि आपण शिकून ते उपासकाला सांगितलं पाहिजे. भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही. गृहत्याग करण्याचा त्याचा हेतू त्यांच्या गृहासंबंधी आसक्ती वाटते असे त्यांचे जीवन दुःख आणि दैन्य यांची व्याप्त असून तो असहाय्य असतात. अशा गृहस्थाची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो. म्हणजे भिक्खूला संसारात राहण्याची किंवा एखाद्या घरामध्ये राहण्याची अनुमती नसते, परंतु त्यांनी कुठे ना कुठेतरी समजा राहून काहीतरी चांगलं शिक्षण घ्यायचं, काहीतरी ज्ञान मिळवायचं आणि ते ज्ञान म्हणजे ते संसार त्याग केला किंवा सामाजिक हिच्यापासून जर ते दूर गेले समजा म्हणजे त्यांनी यांचा एकदम सोडूनच गेले असं नाही आहे, तर ते फक्त शिक्षणासाठी गेले, एकांतवास पत्करला, काहीतरी शिक्षण तयार केलं, घेतलं, आत्मसात केलं आणि ते शिक्षण आपल्या समाजाच्या उपासकाला दिलं पाहिजे. यामुळं ते फक्त समाजापासून दूर गेलेले आहेत परंतु समाजाच्या हिताचं ते काम करत आहेत असं म्हणतात. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि या तत्वानुसार प्रत्येकाचे प्राणी मात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनात अपवाद नाही आणि अशाप्रमाणे जे काही आहे हा भिक्खू सुद्धा करुणामय असला पाहिजे आणि करुणामय होऊन त्यांनी प्रत्येक काही प्राणी पक्षी असतील, जे काही माणसं असतील अशा सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, दयाभाव केला पाहिजे. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरीही जर तो मानव जातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. आणि अशाप्रमाणे एखादा जर भिक्खू असेल तर तो भिक्खू जे काही आध्यात्मिक संस्कार असतात म्हणजे काही भिक्खू संघामध्ये जे काही संस्कार सांगलेले असतात तर त्या संस्कारामध्ये परिपूर्ण जरी झाला असेल परंतु तरीही जे काही मानव जातीमधले जे काही दुःख आहे या दुःखाबाबतीत तो उदासीन जर असेल तर तो भिक्खू संज्ञेला प्राप्त ठरत नाही किंवा तो भिक्खू म्हणून शोभत नाही अशा प्रमाणे सांगतात. आणि त्याला इतर काही संज्ञेने संबोधता येईल परंतु भिक्खू या संज्ञेने नाही. आणि असा असणारा एक भिक्खू जो मानव जातीच्या दुःखामध्ये दुःख मानतो किंवा जे काही दुःख आहे असे मानतो तर असा भिक्खू जे काही आहे तर तो भिक्खू संज्ञा किंवा त्याला भिक्खू म्हणावं असं होणार नाही, तर ते भिक्खू म्हणण्याच्या ऐवजी त्याला दुसरं काहीतरी म्हणावं लागेल असं भगवान बुद्ध सांगतात. आणि अशाप्रमाणे जे काही भगवान बुद्ध आणि त्याच्यासोबत जे काही उपासक असतील, ब्राह्मण असतील तर यांच्यामधील जे काही भेद आहे तर ते भेद भगवान बुद्धाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी आपलं जे काही भगवान बुद्धाचं आणि जे काही इतर बाबतीत दिलेलं काही जे भेद सांगलेले आहेत ते आपण या ठिकाणी संपविणार आहोत.